Welcome students. This is our second lecture of mathematical logic. In the previous lecture we have studied what is statement, which sentence is statement and which sentence is not a statement. Now we are working on statements in next lectures. Today's topic is logical connectives and simple and compound statement. One thing remember that in this chapter there is much more theoretical concepts, and these theoretical concepts, most of these parts is not given. These theoretical concepts are not given in your textbook. So make your notes what I am teaching here, make notes of your own and remember these theoretical concepts. These are important for board exam as well as these are important for the competitive exam. तर आपण आजचं लेक्चर स्टार्ट करू. आजचं लेक्चरचा टॉपिक लॉजिकल कनेक्टिव्स. लॉजिकल कनेक्टिव्स वेगळा टॉपिक आहे आणि सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट एक वेगळा टॉपिक आहे, पण दोघं एकमेकावरती डिपेंड आहे, त्याच्यामुळे आपल्याला एकत्रच दिलेले आहे. तर पहिल्यांदा घेऊ आपण सिंपल स्टेटमेंट. सिंपल स्टेटमेंट कशाला म्हणायचं? सिंपल स्टेटमेंट नावातच आहे त्याच्या सिंपल, ज्या स्टेटमेंटला आपण पुन्हा स्प्लिट करू शकत नाही, म्हणजे ते एकच स्टेटमेंट असतं, त्या स्टेटमेंटचे आपण दोन स्टेटमेंट करू शकत नाही, असं स्टेटमेंट जे असतं त्याला सिंपल स्टेटमेंट म्हणतात. द स्टेटमेंट विच cannot be split again is called as simple statement. For example, Mumbai is in Maharashtra. मुंबई इज इन महाराष्ट्र हे एक स्टेटमेंट आहे आणि हे याला सिंपल स्टेटमेंट म्हणायचं. याचे दोन स्टेटमेंट आपण करू शकत नाही. आता कंपाऊंड स्टेटमेंट कशाला म्हणायचं? माय विच कॅन नॉट स्प्लिट आहे ना. The compound statement, the statement which can be split. हे स्टेटमेंट आपण स्प्लिट करू शकतो, कॅन बी स्प्लिट इंटू टू और मोर स्टेटमेंट्स. मग असं स्टेटमेंट का ज्याला आपण स्प्लिट करू शकतो, ज्याची आपण फोड करू शकतो आणि त्याच्यापासून दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्टेटमेंट पण आपण तयार करू शकतो. यालाच मिळतं जुळतं एक्झाम्पल घेऊ. मुंबई इज इन महाराष्ट्र. शॉर्टकट लिहिलं मी, महा लिहिलं. मुंबई इज इन महाराष्ट्र अँड it is capital of Maharashtra. मुंबई इज इन महाराष्ट्र अँड इट इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. त्याच्यामुळे समजतंय का हे दोन सेंटेन्स आहे आणि ह्या दोन सेंटेन्सला आपण वेगळं वेगळं करू शकतो. पहिलं सेंटेन्स काय? हे दोन सेंटेन्स आहे. याच्यात पहिलं सेंटेन्स आहे मुंबई इज इन महाराष्ट्र, हे पहिलं सेंटेन्स आहे. आणि याचं दुसरं सेंटेन्स काय? याचं दुसरं सेंटेन्स आहे मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. मुंबई महाराष्ट्रात आहे, मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. हे दोन स्टेटमेंट आहे आणि ह्या दोन स्टेटमेंटला ह्या स्टेटमेंटमध्ये एकत्र लिहिलेलं आहे, म्हणून याला कंबाईन स्टेटमेंट म्हणायचं. ह्या स्टेटमेंटचे आपण दोन स्टेटमेंट करू शकलो. ह्या स्टेटमेंटमध्ये मुंबई इज इन महाराष्ट्र एवढंच आहे, म्हणजे याला आपण अजून स्प्लिट करू शकत नाही, याचे आपण दोन स्टेटमेंट करू शकत नाही, म्हणून याला सिंपल स्टेटमेंट म्हणायचं. याला सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट. आता सिंपल स्टेटमेंट कंपाऊंड स्टेटमेंटला आपण दोन सिंपल स्टेटमेंटमध्ये स्प्लिट करू शकतो, दोनपेक्षा जास्तही स्टेटमेंटमध्ये करू शकतो. इथं मी फॉर एक्झाम्पल दोन घेतले. Statements are denoted by. Statements are denoted by. Statement denote कशाने करायचे? P, Q, R, S अशा कॅपिटल लेटर्सने आपण स्टेटमेंटला डिनोट करू शकतो. P, Q, R, S अशा कॅपिटल लेटर्सने आपण स्टेटमेंटला डिनोट करू शकतो. म्हणजे मुंबई इज इन महाराष्ट्र याला आपण समजा P नाव दिलं, हे P स्टेटमेंट आहे, याला आपण P नाव दिलं या स्टेटमेंटला. मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र याला आपण Q नाव दिलं. म्हणजे प्रत्येक स्टेटमेंटला आपण काहीतरी नाव देऊ शकतो. तर स्टेटमेंटला नाव देण्यासाठी जे काही व्हेरिएबल्स वापरले जातात, जे काही सिम्बॉल्स वापरले जातात ते स्मॉल लेटर्स असतात आणि जनरली P, Q, R, S असतात.
जसं मॅट्रिक्सला डिनोट करण्यासाठी कॅपिटल लेटर्स असतात तसं. एकदा हे पॉज करा आणि नोट डाऊन करा. आता नेक्स्ट हे सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट आपण शिकलो आणि लॉजिकल कनेक्टिव्ह शिकायचं आहे. यांचं कनेक्शन काय? तर सिंपल आणि कंपाऊंड स्टेटमेंट. आता सिंपल स्टेटमेंट, टू सिंपल स्टेटमेंट्स connected together forms compound statement. दोन सिंपल स्टेटमेंटला जर आपण एकत्र जोडलं तर कंपाऊंड स्टेटमेंट तयार होतं. पण त्याला जोडण्यासाठी कशाची तरी गरज लागेल ना. तर कशाची गरज लागणार आहे? त्याला जोडण्यासाठी गरज लागते वर्ड्स किंवा फ्रेजेस. वर्ड और फ्रेजेस, त्याला जोडण्यासाठी वर्ड किंवा फ्रेजेसची गरज लागते. ते वर्ड और फ्रेजेस यूज्ड टू कनेक्ट सिंपल स्टेटमेंट्स. सिंपल स्टेटमेंट्स टू फॉर्म कंपाउंड स्टेटमेंट्स. स्टेटमेंट्स आर कॉल्ड एज, त्यांनाच काय म्हणायचं? द वर्ड और फ्रेजेस दॅट आर यूज्ड टू कनेक्ट सिंपल स्टेटमेंट टू फॉर्म द कंपाऊंड स्टेटमेंट्स आर कॉल्ड लॉजिकल कनेक्टिव्स. त्यांनाच काय म्हणायचं? तर लॉजिकल कनेक्टिव्स म्हणायचं. आता 5 टाईपचे लॉजिकल कनेक्टिव्स आहे. मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये आपल्याला 5 टाईपचे लॉजिकल कनेक्टिव्ह शिकायचे आहेत, जो आपल्यासाठी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. एकदा हे पॉज करून नोट डाऊन करा. नेक्स्ट टॉपिक आहे आपला लॉजिकल कनेक्टिव्स. आणि लॉजिकल कनेक्टिव्स मधला पहिला लॉजिकल कनेक्टिव्ह आहे. पहिल्या लॉजिकल कनेक्टिव्हचं नाव आहे कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजेच अँड. कंजंक्शन म्हणजे काय? अँड. आणि अँड लॉजिकल कनेक्टिव्हचा अँडचा सिम्बॉल हा अँडचा सिम्बॉल आहे. आता हे सिम्बॉल लक्षात ठेवायचं कसं आहे याच्यासाठी सांगतो तुम्हाला. तर अँडमध्ये अँड आपण जनरली अँड असा लिहितो, ए एन डी अँड. आणि त्याच्यामध्ये हा काय असतो? ए. मग हा आपला ए वरून आपण हा अँड लक्षात ठेवायचा. तर पहिला लॉजिकल कनेक्टिव्ह आहे कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे अँड. दोन स्टेटमेंट जर अँडचा वापर करून जोडलेले असतील तर त्यांच्यामध्ये काय असं सांगायचं? त्यांच्यामध्ये काय असतं? कंजंक्शन असतं. फॉर एक्झाम्पल, थोड्या वेळापूर्वी आपण एक्झाम्पल घेतलं होतं तेच. मुंबई इज इन महाराष्ट्र अँड इट इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. मुंबई इज इन महाराष्ट्र अँड इट इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. हे दोन स्टेटमेंट आहे आणि हे दोन स्टेटमेंट कशाचा वापर करून जोडलेले? तर अँडचा वापर करून जोडलेले. आता याच्यामध्ये याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कसं लिहायचं? हे जे स्टेटमेंट दिलं याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कसं लिहिता येईल? तर हे दोन स्टेटमेंट आहे. कोणते दोन स्टेटमेंट आहे? पहिला स्टेटमेंट आहे मुंबई इज इन महाराष्ट्र. पहिल्या स्टेटमेंटला एक व्हेरिएबल असाइन करायचा, दुसऱ्या स्टेटमेंटला दुसरा व्हेरिएबल असाइन करायचा आणि दोघांच्या मध्ये काय दाखवायचं? कंजंक्शन बाय युजिंग द सिम्बॉल ऑफ कंजंक्शन. मग आता पी काय? पहिलं स्टेटमेंट मुंबई इज इन महाराष्ट्र, शॉर्टकटमध्ये लिहिलं. दुसरा मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. दोन स्टेटमेंट आहे, दोघांच्या मध्ये अँड वापरलंय. मग याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येईल? सिम्बॉलिक फॉर्म, याचा सिम्बॉलिक फॉर्म येईल पी अँड क्यू. याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येईल? तर पी अँड क्यू. आता एक लक्षात ठेवा, कंजंक्शन मध्ये अँड वापरला जातो, पण ग्रामरमध्ये, इंग्लिश ग्रामरमध्ये अँडला पण अल्टरनेटिव्ज आहेत. म्हणजे फक्त अँडच असेल असं काही कंपल्सरी नसतं. तर अल्टरनेटिव्ज काय? त्याला अल्टरनेटिव्ज ऑफ अँड.
म्हणजे काही वर्ड्स किंवा काही फ्रेजेस आहे ज्या वापरलेले असतील तर ते अँडच वापरलेलं आहे असं आपल्याला समजून त्याला लॉजिकल म्हणजे सिम्बॉलिकल फॉर्ममध्ये लिहावं लागतं. तर अँडचे अल्टरनेटिव्ज काय? पहिला आहे बट. बट जर वापरलेला असेल तरी तो अँडच कन्सिडर होतो. अजून नॉट ओनली बट ऑल्सो, नॉट ओनली बट ऑल्सो हा पण अँड म्हणून कन्सिडर होतो. अजून तुम्ही ऐकलं असेल ॲज वेल ॲज, ॲज वेल ॲज म्हणजे याला आपण असं म्हणू शकतो मुंबई इज इन महाराष्ट्र ॲज वेल ॲज इट इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. असे काही अजून एक आहे, हे सर्वात महत्त्वाचं आहे, नायदर नॉर. हे आयदर ऑर आणि नायदर नॉर ऐकलं असेल तुम्ही, तर आयदर ऑर आणि नायदर नॉर पैकी नायदर नॉर हा अँडला अल्टरनेटिव्ह आहे. म्हणजे आय डोंट लाईक टी, आय नायदर लाईक टी नॉर कॉफी. म्हणजे मला चहाही आवडत नाही आणि मला कॉफीही आवडत नाही. म्हणजे आपण याला मराठीत कन्वर्ट करताना काय कन्वर्ट केलं, मला चहाही आवडत नाही आणि मला कॉफी पण आवडत नाही. म्हणजे चहा पण नाही आणि कॉफी पण नाही. म्हणजे आपण एक्सप्लेन करताना पण मध्ये काय वापरतोय, आणि वापरतोय म्हणजे अँड वापरतोय. आय डोंट लाईक टी ॲज वेल ॲज आय डोंट लाईक कॉफी, दोन्ही पण आवडत नाही. म्हणजे नायदर नॉर हा पण अँडचाच अल्टरनेटिव्ह आहे. हे 4 अल्टरनेटिव्ह आहे, या 4 पैकी एक असेल तर तो अँडच समजला जातो. एवढं एकदा पॉज करून नोट डाऊन करा. आता अँडचा ट्रूथ टेबल स्टडी करायचा आपल्याला. ट्रूथ टेबल 2 व्हेरिएबल, पहिला व्हेरिएबल पी, दुसरा व्हेरिएबल क्यू आणि दोघांचं काय अँड, पी अँड क्यू. आता पी आणि क्यू दोन स्टेटमेंट्स. एक तर काय पहिली केस काय असू शकते, दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील, किंवा पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल दुसरं फॉल्स असेल, किंवा पहिलं फॉल्स असेल दुसरं ट्रू असेल, किंवा दोन्ही पण काय असतील फॉल्स असतील. एवढ्या 4 केसेस सोडून वेगळी केस असू शकत नाही. दोन्ही ट्रू असतील, पहिला ट्रू दुसरा फॉल्स, पहिला फॉल्स दुसरा ट्रू, किंवा दोन्ही पण फॉल्स असतील. आता अँड व्यवस्थित समजून घ्या. सपोज मी म्हटलं मला पेन आणि डस्टर पाहिजे, पेन आणि डस्टर पाहिजे, म्हणजे पेन पण पाहिजे आणि डस्टर पण पाहिजे, दोन्ही गोष्टी पाहिजे. दोन्ही गोष्टी जर असतील तरच ते सॅटिस्फाय होते कंडिशन. दोघांपैकी एकही गोष्ट नसेल तरीही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. म्हणजे जर अँड वापरलेला असेल तर दोघंही कंपल्सरी पाहिजे. मग आता ट्रू आणि फॉल्सच्या बाबतीत अँडमध्ये दोघंही कंपल्सरी पाहिजे, म्हणजे दोघंही काय पाहिजे तर ट्रू पाहिजे. मग अँडमध्ये दोघंही जर ट्रू असतील तरच आउटपुट काय असेल, ट्रू असेल. दोघांपैकी एक जरी फॉल्स असला तरी सुद्धा फायनल आउटपुट काय येणार, फॉल्स येणार. लक्षात ठेवा, अँडमध्ये दोघंही ट्रू असतील तरच ट्रू असतं, बाकी सर्व केसमध्ये फॉल्स असतं. हा ट्रूथ टेबल एकदा पॉज करून लिहून घ्या आणि त्याला IMP म्हणून मार्क करा. पुढचं लॉजिकल कनेक्टिव्ह आहे डिसजंक्शन. डिसजंक्शन म्हणजे ऑर. डिसजंक्शन म्हणजे काय आहे तर ऑर आहे. याचा सिम्बॉल व्ही, जसा आपला व्ही असतो कॅपिटल लेटरमध्ये, तो त्याचा सिम्बॉल आहे. आता हे लक्षात कसं ठेवायचं, जसं अँडचं तुम्हाला सांगितलं तसं आपण ऑर कसा लिहितो, या पद्धतीने लिहितो, असा लिहितो. हा जो आर आहे हा असा लिहितो, म्हणजे झाला ना, हा झाला आपला सिम्बॉल. हे फक्त लक्षात ठेवण्यासाठी आहे. ऑर आपण आर लिहितो ना त्याच्यामध्ये, मग त्या आरलाच थोडं मॉडिफाय करून टाकलं, हा झाला ऑरचा सिम्बॉल. लक्षात ठेवण्यासाठी थोडंसं. आता 2 स्टेटमेंट्स जोडण्यासाठी जर ऑर कनेक्टिव्ह वापरलेलं असेल तर त्याला डिसजंक्शन म्हणायचं. म्हणजे आता आय टेक टी और कॉफी एव्हरी मॉर्निंग. आय टेक टी और कॉफी एव्हरी मॉर्निंग. म्हणजे मी रोज सकाळी चहा घेतो किंवा कॉफी घेतो. किंवा अजून एक वेगळं एक्झाम्पल घेऊ. अ बँक इज ओपन और देयर इज हॉलिडे. बँक एक तर सुरू असेल
किंवा त्या ठिकाणी सुट्टी असेल. आता यांच्यामध्ये आपण वापरलाय ऑर. आता हे ऑर लॉजिकल कनेक्टिव्ह वापरलंय. ऑर लॉजिकल कनेक्टिव्ह याला सिम्बॉलिकल फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचं आहे. तर दोन स्टेटमेंट आहेत. बँक इज ओपन, देअर इज हॉलिडे. दोन स्टेटमेंटला दोन व्हेरिएबल असाइन करायचे. समजा पहिला व्हेरिएबल घेतला पी. काय पी व्हेरिएबल काय मग? बँक इज ओपन. दुसरा व्हेरिएबल घेतला क्यू, देअर इज हॉलिडे. मग सिम्बॉलिकल फॉर्ममध्ये कसं लिहिता येईल? सिम्बॉलिक फॉर्ममध्ये पी ऑर क्यू, कारण दोघांच्या मध्ये ऑर वापरलाय. आता जसे अँडसाठी अल्टरनेटिव्ह होते, म्हणजे अँडच असेल असं काही कंपल्सरी नाही, अँडला पण ग्रामरमध्ये काही अल्टरनेटिव्ह होते, तसे ऑरला पण अल्टरनेटिव्ह आहे. तर ऑलचे अल्टरनेटिव्ह, ऑरचा मेन अल्टरनेटिव्ह आहे आयदर ऑर. आयदर ऑर. आयदर ऑर वापरलेला असेल तर तो ऑर म्हणूनच कन्सिडर होतो. एकदा पॉज करून नोट डाऊन करा. आता हे ऑरची कन्सेप्ट समजून घ्या. साधा एक एक्झाम्पल घेतलं. आय टेक टी ऑर कॉफी एव्हरी मॉर्निंग. म्हणजे मी चहा घेतो किंवा कॉफी घेतो. म्हणजे चहा किंवा कॉफी दोघांपैकी एक जरी असेल तरी त्या ठिकाणी सॅटिस्फॅक्शन आहे. म्हणजे दोघांपैकी दोन्ही असेल तर चांगलंच असतं. दोघांपैकी एक जरी असेल तरी त्या ठिकाणी कंडिशन सॅटिस्फाय होते. म्हणजे दोन्ही, आता स्टेटमेंटच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर दोन स्टेटमेंट, दोन्हींपैकी एक जरी ट्रू असेल तरीही त्या ठिकाणी सॅटिस्फॅक्शन होतं. पण दोघांपैकी कमीत कमी एक तरी ट्रू पाहिजे. दोघंही फॉल्स नकोय. मग ऑरचा टेबल कसा आहे? दोघं जर ट्रू असतील तर चालणार आहे. दोन्ही जर असतील तर काहीच प्रॉब्लेम नाही. दोघांपैकी एक जरी ट्रू असेल तरी चालणार आहे. दोघांपैकी एक जरी ट्रू असेल तरी ट्रू. फक्त दोघं जर फॉल्स असतील तर मात्र काय? फॉल्स. ऑरसाठी काय म्हणू शकतो मग? द रिझल्ट इज फॉल्स व्हेन बोथ द स्टेटमेंट्स आर फॉल्स. दोन्ही स्टेटमेंट जर फॉल्स असतील तरच फायनल स्टेटमेंट फॉल्स असेल. अदरवाईज प्रत्येक कंडिशनमध्ये ते काय असेल? ट्रू असेल. तर हे लक्षात ठेवा. हे आपण असं लिहू शकतो, टी ऑर टी. टी ऑर टी म्हणजे हा टी आणि हा टी दोघांचा काय? ऑर. पी म्हणजे इथे पी टी आहे आणि क्यू पण टी आहे. टी ऑर टी काय आहे? तर टी आहे. टी ऑर एफ काय आहे? तर तो पण टी आहे. एफ ऑर टी काय? तर तो पण टी आहे. पण एफ ऑर एफ इज इक्वल टू मात्र काय? एफ आहे. हा झाला त्याचा ट्रूथ टेबल. याला आपण पॉज करून नोट डाऊन करा. थर्ड लॉजिकल कनेक्टिव्ह, याला एक तर कंडिशनल म्हणायचं किंवा इम्प्लिकेशन म्हणायचं. आणि हा थर्ड जो लॉजिकल कनेक्टिव्ह आहे याच्यासाठीचा जो फ्रेज किंवा वर्ड आहे तो आहे इफ देन. त्याचा वर्ड किंवा फ्रेज काय? इफ देन. फॉर एक्झाम्पल आपण तेच एक्झाम्पल घेऊ जे अगोदर घेतलं होतं. मुंबई इफ देन घ्यायचं आहे ना. मग आता इथं इफ घ्यावं लागेल सुरुवातीला. इफ मुंबई इज इन महाराष्ट्र देन इट इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. इफ मुंबई इज इन महाराष्ट्र देन इट इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. हे दोन सेंटेन्सेस आपण इफ आणि देनचा वापर करून जोडलेले आहेत. आता हे दोन सेंटेन्सेस कोणते? याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आपल्याला. हा याचा सिम्बॉल सांगायचं राहिलं. याचा सिम्बॉल असतो हा ॲरो. याचा सिम्बॉल काय? ॲरो. म्हणजे असं लिहितात ते पी डॅश क्यू. याला इम्प्लाइज म्हणतात. याला पी इम्प्लाइज क्यू. याचं रीडिंग काय असतं? पी इम्प्लाइज क्यू. जसं पी अँड क्यू, पी ऑर क्यू, तसं याला पी इम्प्लाइज क्यू म्हणायचं. तेच सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आपल्याला. पहिलं स्टेटमेंट पी. पहिल्या स्टेटमेंटला पी. पी काय असेल? पहिलं स्टेटमेंट मुंबई इज इन महाराष्ट्र. आणि सेकंड स्टेटमेंट मुंबई किंवा इट इज लिहिलं तरी चालेल. मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. आणि पूर्ण स्टेटमेंटला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये
सिम्बॉलिक फॉर्म, याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येईल, P इम्प्लाइज Q, हा झाला त्याचा सिम्बॉलिक फॉर्म. एकदा हे पॉज करा, नोट करा. आता ह्या इफ देनला काही अल्टरनेटिव्ह आहे. तर इफ देनचा मिनिंग काय होतो, पहिल्यांदा P ही घटना घडलेली आहे आणि P घडल्यानंतर P हे स्टेटमेंटवरती Q हे स्टेटमेंट डिपेंड आहे. पहिल्या स्टेटमेंटवरती दुसरं स्टेटमेंट हे डिपेंड आहे, म्हणून याला P इम्प्लाइज Q म्हणतात. आणि त्या पद्धतीने त्याला काही अल्टरनेटिव्स पण आहे, म्हणजे तेच वर्ड्स, हे जे वर्ड असतील तर तेही इफ देनच समजले जातील, म्हणजे तेही इम्प्लिकेशन समजले जाईल. तर ते काय काय, पहिलं P इज सफिशियंट फॉर Q. P इज सफिशियंट फॉर Q असेल तरी ते P इम्प्लाइज Qच असतं. Q इज नेसेसरी फॉर P, इथं Q अगोदर आहे, P नंतर आहे. Q इज नेसेसरी फॉर P, म्हणजे Q साठी P हा नेसेसरी, अगोदर P घडेल आणि त्याच्यावरून Q डिसाईड होईल. P इम्प्लाइज Q, हे तर नावानुसार इम्प्लिकेशन आहे, समजून जायला पाहिजे. Q फॉलोज फ्रॉम P आणि P ओनली इफ Q. हे 5 झाले इफ देनसाठी अल्टरनेटिव्स. पॉज करा आणि हे पण नोट डाऊन करा. नेक्स्ट, आता हे इम्प्लिकेशनचा ट्रूथ टेबल थोडासा अँड ऑर पेक्षा थोडा वेगळा आहे. तर आता याच्यामध्ये पहिला ट्रू आहे. आता याच्यामध्ये फर्स्ट आणि सेकंडवरती खूप गोष्टी अवलंबून असतात. अँड आणि ऑरमध्ये फर्स्ट सेकंडने काही फरक पडत नव्हता, याच्यामध्ये फर्स्ट सेकंडने फरक पडतो. पहिला ट्रू आहे आणि दुसरा पण ट्रू आहे, अशा वेळेस ट्रू असतं. पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स, पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स आहे तर हे फॉल्स असतं. पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स असेल तर फॉल्स असतं. पहिला फॉल्स आहे आणि नंतर ट्रू आहे तर ट्रूच असतं, आणि दोन्ही फॉल्स असेल तरी पण ट्रूच असतं. आता याच्यामध्ये हे लक्षात ठेवण्यासाठी एक कन्सेप्ट सांगतो. असं एक, पहिल्यांदा खरं बोलला आणि नंतर खोटं बोलला, पहिल्यांदा खरं बोलला आणि नंतर खोटं बोलला तर अजिबात चालणार नाही. बाकी केसेसमध्ये चालू शकतं, पण पहिल्यांदा खरं बोलून नंतर खोटं बोलणे म्हणजे फसवणूक आहे, मोठी फसवणूक आहे आपण म्हणू शकतो. तर ते अजिबात चालत नाही. कोणाला चालत नाही तर इम्प्लिकेशनला चालत नाही. त्याच्यामुळे पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स असेल तर फॉल्स असतो, बाकीच्या गोष्टी ॲक्सेप्टेबल आहे, ठीक आहे. बाकी ठिकाणी तो काय असतो, ट्रू असतो. हे लक्षात ठेवा, पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स असेल तर फॉल्स असतो. आता हे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कसं लिहिणार, जर T इम्प्लाइज T असेल, T इम्प्लाइज T असेल तर याचं उत्तर काय येईल, याचं उत्तर T येईल. P इम्प्लाइज Q आहे ना, P पण T आहे आणि Q पण T आहे तर T येतं. T इम्प्लाइज F असेल तर मात्र काय असतं, F असतं. पहिला खरं बोलला नंतर खोटं बोललं, फॉल्स. पहिला F आणि दुसरा T असेल तरी पण T असतं, आणि दोन्ही F असतील तरी सुद्धा Tच असतं. त्याच्यामध्ये एवढी एक केस लक्षात ठेवायची, बाकी ट्रूथ टेबल लक्षात राहण्यासारखं आहे. पॉज करा, नोट डाऊन करा. नेक्स्ट 4th नंबरचा लॉजिकल कनेक्टिव्ह आहे बाय कंडिशनल, म्हणजे डबल इम्प्लिकेशन. तो इफ देनवाला सिम्पल फक्त इम्प्लिकेशन होता, हा डबल इम्प्लिकेशन आहे. आणि त्याचा ॲरो वन डायरेक्शनला होता, युनि डायरेक्शन होता, हा बाय डायरेक्शनल आहे. डबल इम्प्लिकेशनमध्ये बाय डायरेक्शनल ॲरो आहे, म्हणजे याला असं लिहितात P, आणि रीड करताना डबल इम्प्लाइज, त्याला फक्त इम्प्लाइज होतं ना, याला डबल इम्प्लाइज. P डबल इम्प्लाइज Q, P डबल इम्प्लाइज Q. आता हे P डबल इम्प्लाइज Q, डबल इम्प्लिकेशन, याचा वर्ड काय, तर याच्यामध्ये इफ अँड ओनली इफ, याचा वर्ड काय, इफ अँड ओनली इफ. जर दोन स्टेटमेंट्स इफ अँड ओनली इफने जोडलेले असतील तर त्यांच्यामध्ये काय आहे, डबल इम्प्लिकेशन आहे, किंवा बाय, ते काय आहे, ते एकमेकाचे बाय कंडिशनल आहे. एक्झाम्पल घेऊ, 2 इज इवन इफ अँड ओनली इफ 4 इज परफेक्ट स्क्वेअर. 2 इज इवन इफ अँड ओनली इफ 4 इज परफेक्ट स्क्वेअर, असं एक स्टेटमेंट दिलेलं आहे. हे दोन स्टेटमेंट्स हे इफ अँड ओनली इफने जोडलेले आहेत. आता हे दोन स्टेटमेंट आहेत, आपल्याला पहिल्यांदा दोन कंपाऊंड म्हणजे दोन सिंपल स्टेटमेंट कोणते आहेत त्यांना व्हेरिएबल्स असाइन करावे लागतील, मगच आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहू शकतो. पहिला स्टेटमेंट आपण P म्हणू, 2 इज इवन, आणि दुसरं स्टेटमेंट काय, 4 इज
परफेक्ट स्क्वेअर, हे दोन स्टेटमेंट आहे. आता सिम्बॉलिक फॉर्म काय येईल याचा, सिम्बॉलिक फॉर्म, याचा सिम्बॉलिक फॉर्म येईल P डबल इम्प्लाइज Q. 2 is even if and only if 4 is perfect square. P डबल इम्प्लाइज Q. याला पॉज करा आणि नोट डाऊन करा. याचा ट्रूथ टेबल खूप सिंपल आहे. दोघंही इथे दोघंही ट्रू आहे, दोघंही सारखे असतील, ट्रू असतील तर ट्रू, दोघंही सारखे असतील इवन फॉल्स जरी असतील तरी पण ट्रू. म्हणजे P आणि Q दोघंही सारखेच असतील, दोघंही एक तर ट्रू पाहिजे, दोघंही एक तर फॉल्स पाहिजे. दोन्ही वेळेस काय असतं, ट्रू असतं. मात्र दोघं जर चेंज असतील, एक ट्रू एक फॉल्स असेल तर मात्र हे फॉल्स असतं. म्हणजे टी ला टी, एफ एफला पण टी, टी एफला आणि एफ टीला काय तर एफ. हा याचा ट्रूथ टेबल आहे, लक्षात ठेवण्यासाठी सोपा आहे. सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कसं लिहिता येईल, टी डबल इम्प्लाइज टी, टीच असतं. टी डबल इम्प्लाइज एफ असेल तर मात्र एफ असतं. एफ डबल इम्प्लाइज टी असेल तर पण एफच असतं. आणि एफ डबल इम्प्लाइज एफ असेल तर टी असतं. आता याचा वापर कसा करायचा, हे जे डबल इम्प्लिकेशन किंवा चारही लॉजिकल कनेक्टिव्ज आपण शिकलो आहेत, हे नेमके यूज कसे करायचे, तर याच्यावरती एक सिंपल एक्झाम्पल घेतो मी. मागचे पण अँड, ऑर, इफ, देन आणि हे इफ अँड ओनली इफ चारहींना ते लागू पडेल. आत्ताच जे एक्झाम्पल घेतलं होतं मी ते घेऊ. राईट ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट. स्टेटमेंट काय होतं, 2 इज इवन इफ अँड ओनली इफ, इफ अँड ओनली इफ 4 इज परफेक्ट स्क्वेअर. हेच एक्झाम्पल होतं ना. आता याच्यामध्ये P फर्स्ट स्टेटमेंट, P काय घेतलं होतं आपण, 2 इज इवन आणि Q काय घेतला, 4 इज परफेक्ट स्क्वेअर. आता 2 इज इवन, इथे P ची ट्रूथ व्हॅल्यू काय, P ची ट्रूथ व्हॅल्यू, P हे स्टेटमेंट आहे आणि करेक्ट आहे का ते, 2 इज इवन हे करेक्ट स्टेटमेंट आहे, म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय T. आणि Q हे सेकंड स्टेटमेंट आहे, याची ट्रूथ व्हॅल्यू काय, 4 इज परफेक्ट स्क्वेअर, हे पण ट्रू आहे. आणि दोघांमध्ये काय वापरलाय, इफ अँड ओनली इफ वापरलाय, म्हणजे P डबल इम्प्लाइज Q. P डबल इम्प्लाइज Q. P ची ट्रूथ व्हॅल्यू T आहे, Q ची पण ट्रूथ व्हॅल्यू T आहे. म्हणजे P च्या ठिकाणी आपण काय घेऊ शकतो, T घेऊ शकतो. डबल इम्प्लाइज Q च्या ठिकाणी पण T घेऊ शकतो. आणि T डबल इम्प्लाइज T, T डबल इम्प्लाइज T हा Tच असतो. म्हणजे पूर्ण टोटल स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय आली, T आली. कितीही मोठं कंपाऊंड स्टेटमेंट असेल, 2 स्टेटमेंटचं बनलेलं असो, 3चं बनलेलं असो, 4 स्टेटमेंटचं बनलेलं असो, ट्रूथ व्हॅल्यू एक तर T असते किंवा F असते. म्हणजे प्रत्येक स्टेटमेंटची ही सिंगल ट्रूथ व्हॅल्यू असते. आणि हे जे आपण ट्रूथ टेबल शिकतोय त्या ट्रूथ टेबलवरून ती आपण शोधू शकतो. एवढं पॉज करून लिहा. अजून एक लॉजिकल कनेक्टिव्ह आपला बाकी. शेवटचा लॉजिकल कनेक्टिव्ह आहे निगेशन. निगेशन सर्वात सोपा लॉजिकल कनेक्टिव्ह आहे. आणि निगेशनचा वर्ड काय आहे, तर निगेशनचा वर्ड आहे नॉट. निगेशन म्हणजेच नॉट. याचा सिम्बॉल आहे या पद्धतीचा. म्हणजे आपण जॉमेट्रीमध्ये सिमिलॅरिटीसाठी जो सिम्बॉल वापरला होता तो सिम्बॉल आहे. किंवा यस, आपला जो एस असतो त्याला आपण टर्न केला, या टाईपचा सिम्बॉल आहे. इझी सिम्बॉल आहे, इतकं काय अवघड नाही आहे. तर निगेशन म्हणजे नॉट. आता एखादा स्टेटमेंट, एक लक्षात ठेवा, हा लॉजिकल कनेक्टिव्ह आहे, पण हा 2 स्टेटमेंटला एकमेकासोबत जोडत नाही, तरीसुद्धा हा लॉजिकल कनेक्टिव्ह आहे. म्हणजे आपण त्याला लॉजिकल कनेक्टिव्हमधलं एक्सेप्शन म्हणू शकतो. लॉजिकल कनेक्टिव्हची डेफिनेशन जे सांगते त्याच्या उलट याचं काम आहे, पण तरीसुद्धा हा लॉजिकल कनेक्टिव्ह आहे, हे लक्षात ठेवा. इट नेव्हर जॉईन्स 2 स्टेटमेंट, देन ऑल्सो इट इज अ लॉजिकल कनेक्टिव्ह. आता सपोज पुणे इज नॉट इन महाराष्ट्र.
पुणे इज नॉट इन महाराष्ट्र असं एक स्टेटमेंट आपल्याला दिलेलं आहे. आता याच्यामध्ये नॉट वापरलेलं आहे, म्हणजे याचं ओरिजिनल स्टेटमेंट काय? याचं ओरिजिनल स्टेटमेंट पी हे ओरिजिनल स्टेटमेंट आहे. ओरिजिनल स्टेटमेंट आहे पुणे इज इन महाराष्ट्र, हे झालं ओरिजिनल स्टेटमेंट. त्याचा काय घेतलं आहे आपण? निगेशन घेतलं आहे, निगेशन पी. त्याचं निगेशन केल्यामुळे काय झालं? पुणे इज नॉट इन महाराष्ट्र झालं. तर याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये, आता इथंच लिहिलं आहे मी, हेच त्याचा सिम्बॉलिक फॉर्म आहे. सिम्बॉलिक फॉर्म ओरिजिनल स्टेटमेंट जर पुणे इज इन महाराष्ट्र असेल तर पुणे इज नॉट इन महाराष्ट्र हे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये अशा पद्धतीने लिहिलं जाईल, निगेशन ऑफ पी. याची इथे काही आवश्यकता नाही आहे. ओरिजिनल स्टेटमेंट निगेशन ऑफ पी. आता याच्यामध्ये एकच स्टेटमेंट असतं, याच्यामध्ये दोन स्टेटमेंट नसतात. त्याच्यामुळे याचा ट्रूथ टेबल खूप सोपा आहे. ट्रूथ टेबल एकच स्टेटमेंट असतं पी, निगेशन ऑफ पी. जर ओरिजिनल स्टेटमेंट ट्रू असेल, जर ओरिजिनल स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याचं निगेशन फॉल्स असतं, आणि ओरिजिनल स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर त्याचं निगेशन ट्रू असतं. म्हणजे टीचा एफ होतो, एफचा टी होतो. ह्याच एक्झाम्पलमध्ये आपण क्लिअर करून घेऊ. आता ओरिजिनल स्टेटमेंट काय? स्टेटमेंट काय? पुणे इज इन महाराष्ट्र. म्हणजे पीची ट्रूथ व्हॅल्यू काय? टी आहे. पीची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे, म्हणून निगेशन ऑफ पीची ट्रूथ व्हॅल्यू काय यायला पाहिजे? पीची ट्रूथ व्हॅल्यू जर टी असेल तर निगेशन पीची ट्रूथ व्हॅल्यू ही एफ यायला पाहिजे. म्हणून निगेशन पीची ट्रूथ व्हॅल्यू काय? एफ आहे. आणि स्टेटमेंट वाचल्यावरती पण आपल्याला समजतं पुणे इज नॉट इन महाराष्ट्र हे जे स्टेटमेंट आहे हे फॉल्स आहे, म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? तर एफ आहे. आणि फॉर्म्युलानुसार पण ती आपल्याला एफच मिळते. हे पण एकदा पॉज करा आणि नोट डाऊन करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त थेरॉटिकल पार्टच घेऊ शकलो. एक्सरसाइजचे जे काही एक्झाम्पल नंबर 2, 3, 4 हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊ. एका लेक्चरमध्ये सर्व एक्झाम्पल होऊन जातील, पण त्याआधी थेरी क्लिअर होणं महत्त्वाचं आहे. ही थेरी जर तुमची आज क्लिअर असेल तरच तुम्ही उद्या एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकाल. त्याच्यामुळे व्यवस्थित क्लिअर करा. ट्रूथ टेबल पाठ करून ठेवा. ट्रूथ टेबल खूप महत्त्वाचे आणि खूप सोपे पण आहेत. पाठ करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना तो व्हिडिओ फॉरवर्ड करा. थँक्यू.